हिवाळ्यातच पाण्यासाठी वणवण. कोशिंपाडा, वाघेरे येथील पाणी टंचाई आणि प्रशासनाचे दुर्लक्ष. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून आता 79व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रजासत्ताक भारताने 76 वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र आजही आपल्याच तालुक्यात काही भागात पाणी हे स्वप्न ठरतंय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोशिंपाड्यात भीषण वास्तव समोर आले. ऐन हिवाळ्यात इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर तालुका तसा निसर्गाने संपन्न, पण इथल्या आदिवासी बांधवांच्या नशिबी मात्र आजही वणवणच लिहिलेली आहे. वाघेरे ग्रामपंचायतीमधील कोशिंपाडा 70हून अधिक आदिवासी कुटुंब आणि सुमारे 500 लोकांची वस्ती. पण इथल्या महिलांच्या नशिबी भर हिवाळ्यातच रिकामे हंडे आले आहेत. विहिरींनी तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी इथल्या भगिनींना चक्क गाळ मिश्रित पाणी भरावे लागत आहे. एकीकडे जलजीवन मिशनच्या गप्पा मारल्या जातात, मात्र धक्कादायक बाब म्हणजे या पाड्याचा समावेश अद्याप या योजनेत झालेला नाही. रस्ता नाही आणि पाणीही नाही. अशा दुहेरी संकटात हा पाडा अडकला आहे. याच मुद्द्यावरून आता एल्गार कष्टकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांना आदिवासींचे हे मूलभूत प्रश्न का दिसत नाहीत, असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही जर माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी चिखल उपसावा लागत असेल, तर आपण प्रगत भारत नेमका कोणाला म्हणायचं? प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना या आदिवासी बांधवांचे अश्रू दिसतील का, हाच खरा प्रश्न आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.